नमस्कार, मी स्नेहा. आपण पाहताय साम टीव्ही. भाग्यविजयमध्ये आपलं स्वागत. आज आपण श्रावण मास आणि उपासना, श्रावण मासात कोणकोणत्या पद्धतीच्या उपासना केल्या जातात, विशेषत्वाने शिवशंकरांची उपासना या काळात केली जाते, तर कोणत्या पद्धतीने ही करायची असते आणि त्यामागे काय उद्देश ठेवायचा असतो, या सगळ्या संदर्भात सविस्तर चर्चा आपण करणार आहोत. आणि त्यासाठी आपल्या स्टुडिओत आलेले आहेत सुप्रसिद्ध ज्योतिष वास्तुतज्ञ डॉक्टर विजय साटोरीकर. डॉक्टर, स्वागत तुमचं. नमस्कार. सरांशी चर्चा करणार आहोत, मात्र थोडक्यात त्यांचा परिचय करून देते. डॉक्टर विजय साटोरीकर यांना ज्योतिषशास्त्र तसंच वास्तुशास्त्र आणि रत्नशास्त्र यांचा याबद्दल त्यांचा उत्तम असा अभ्यास आहे. तसंच त्यांनी या दोन्ही विषयांमध्ये PhD ही पदवी संपादित केलेली आहे. त्यांच्या कुटुंबातल्या, त्यांच्या घराण्यातल्या गेल्या 3 पिढ्या या ज्योतिष विद्याशास्त्रात आणि रत्नशास्त्र तसंच वास्तुशास्त्रात पारंगत आहेत. तसंच त्यांना या क्षेत्रातल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय सन्मानसुद्धा प्राप्त झालेले आहेत. तसंच सरांच्या शाखा ज्या आहेत त्या ठाणे, पुणे आणि संभाजीनगर इथे आहेत. ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने, दोन्ही पद्धतीने सर तुम्हाला समुपदेशन करू शकतील. आणि त्यांची अपॉइंटमेंट जर तुम्हाला घ्यायची असेल आणि त्यांचा ज्योतिषशास्त्रीय, रत्नशास्त्रीय तसंच वास्तुशास्त्राच्या दृष्टीने तुम्हाला मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवर जे नंबर दिले त्या नंबरवर तुम्ही संपर्क साधून त्यांची रीतसर भेटीची वेळ निश्चित करून त्यांना भेटू शकतात. नक्कीच ते तुम्हाला उत्तम मार्गदर्शन करतील. सर, पुन्हा एकदा तुमचं स्वागत. सर, आपण श्रावण मासाबद्दल आता चर्चा करणार आहोत. श्रावणाला सुरुवात होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावण महिना जो आहे हा विशेषतः व्रतवैकल्य आणि उपासना यासाठी फार महत्त्वाचा मानला जातो. काय सांगाल याविषयी? सत्यम शिवम सुंदरम. सत्य म्हणजे शिव आहे, शिव सुंदर आहे, आणि जे सत्य आणि सुंदर आहे ते शिव आहे. आपल्या सनातन धर्मामध्ये, संस्कृतीमध्ये पूर्ण ब्रह्म जाणलेले असे 5 देवता आहेत. त्याच्यामध्ये श्री गणेश आहे, शिव आहे, शक्ती आहे, विष्णू आहे आणि सूर्य आहे. ह्या 5 देवता ज्या आहेत त्यांना आपण पूर्ण ब्रह्मदेवता असं म्हणतो. श्रावण महिन्यामध्ये भोलेनाथाची आपण जी पूजा करतो आणि त्याला एक अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. कारण महादेव, देवादिदेव महादेव जो आहे तो भूचर, जलचर आणि नभाचर ह्या तिन्ही जीव आहेत. ह्या तिन्ही ठिकाणी राहणारे जे जीव आहेत त्या प्रत्येक जीवाचा तो देवत आहे, म्हणून त्याला आपण देवादिदेव महादेव म्हणतो. आणि याशिवाय देवलोकामध्ये सुद्धा तो देवच आहे, तिथला पण तो एक लीडर आहे, त्याच्यामुळे त्याला आपण महादेव म्हणतो. त्यामुळं श्रावण महिन्यामध्ये शिवाची उपासना फार महत्त्वाची आहे. संस्कृती आणि धार्मिक परंपरेमध्ये श्रावण महिन्यामध्ये आपण जे नियम, निष्ठा, त्याग, व्रत आणि धार्मिक हे जे काही कार्य करतो यापासून आपल्या जीवनामध्ये आपल्याला धनाची कधी कमतरता येत नाही, धान्याची कधी कमतरता येत नाही, म्हणजे अन्नाची पण कमतरता येत नाही, आणि आरोग्य आपलं चांगलं राहतं. आणि ह्या शिवाची उपासना जर आपण श्रावण महिन्यामध्ये केली तर त्यासोबत आपल्याला अकाली मृत्यू पण येत नाही. तर ह्या सगळ्या ज्या उपासना आहेत त्या आपण श्रावण महिन्यामध्ये केल्या पाहिजेत. जसं की आपण पाहिलं की आषाढी एकादशी म्हणजे देवशयनी एकादशीपासून आपल्याकडे चातुर्मास सुरू होतो. त्याच्यानंतर मग गुरुपौर्णिमा येते. गुरुपौर्णिमेनंतर आपण पाहतो की आता उद्यापासून आपला श्रावण महिना सुरू होणार. आता हे चातुर्मासातमधला जो श्रावण मास येतो तर ह्या श्रावण मासामध्ये देवादिदेव महादेव म्हणजे भोलेनाथाची उपासना जर आपण केली, कारण भोलेनाथ हा फार सोपा देव आहे की तो आपल्याला फार सहज रीतीनं आपल्याला तो प्राप्त होऊ शकतो, किंवा त्याचे लाभ त्याच्याकडून आपल्याला लाभ आपले साध्य करून घेऊ शकतो आपण. की तुम्हाला कोणतीही समस्या असेल, तुम्हाला आरोग्याची समस्या असेल, तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या आर्थिक समस्या असतील, तुमच्या सामाजिक समस्या असतील, कौटुंबिक समस्या असतील, तर याच्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये जेवढी जास्त याच्यामध्ये आपण म्हणतो श्रावणी सोमवार फार महत्त्वाचं आहे. असे अनेक व्रत, मंगळागौरीचं व्रत आहे, असे अनेक व्रत आपण याच्यामध्ये करतो. तर त्या व्रताचं प्रदोष व्रत आहे त्याचं पण आपण याच्यामध्ये आपण श्रावण महिन्यामध्ये ते जे केलं किंवा चालू केलं. आपण पाहतो की विवाहासाठी सुद्धा आता माझ्याकडे बरेच जण जे येतात की ज्यांचे मुलं असतील किंवा मुली असतील की त्यातल्या मुली आपण जास्त करून पाहतो की 16 सोमवारचं व्रत करतात, श्रावणी सोमवारचं व्रत करतात, प्रदोष व्रत करतात. आता हे जे व्रत आहेत हे व्रत श्रावण महिन्यामध्ये जर आरंभ केले त्यातलं सगळ्यात मोठं व्रत कोणतं आहे तर 16 सोमवारचं व्रत आहे. तर त्याची आरंभ आपण जर श्रावण महिन्यामधून केला तर आपल्याला मनोइच्छित वरप्राप्तीसाठी ते महत्त्वाचं असतं. शिवाय
की असं नाही की ते वरप्राप्तीच मिळण्यासाठी आपण हे व्रत करायचे. एखाद्या होऊ शकते की वैवाहिक जीवन सुरू झाले, लग्न झाले आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून मनासारखं अंडरस्टँडिंग होत नाही दोघांमध्ये, किंवा दोघांमध्ये जे काही एकमेकाला समजून घ्यायचं असतं त्या प्रमाणात समजून घेतलं जात नाही, किंवा वैचारिक मतभेद निर्माण होत असतील, किंवा वैवाहिक सुखामध्ये काही ना काहीतरी समस्या निर्माण होत असतील, तरी पण तुम्ही हे व्रत करू शकता. किंवा श्रावणी सोमवाराचं व्रत जे आहे ते आपण जर नित्य दरवर्षी आपण जर केलं तरी तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये येणाऱ्या ज्या काही समस्या आहेत ते वर्षभरासाठी दूर होतात. त्यासोबत तुमचं वर्षभरासाठी तुमचं आरोग्य चांगलं राहतं, तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी नोकरीच्या ठिकाणी येणाऱ्या अडचणी पण कमी होऊन जातात. त्यासाठी श्रावण महिन्यातील श्रावणी सोमवार जे आहेत त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि श्रावणातल्या प्रत्येक दिवसाला एक वेगळं महत्त्व आहे. त्यानुसार जर आपण त्याचे व्रत असतात, त्याचे काही नियम असतात, ते जर केले तर मला असं वाटतं की आपण आपल्या सुखी जीवनाचा मंत्र म्हणून आपण त्याच्याकडे पाहू शकतो. अच्छा सर, आम्हाला थोडं पार्थिव शिवपूजनाविषयी सांगा आणि श्रावणात ते विशेषत्वाने का केलं जातं? पार्थिव शिवपूजन ह्या शब्दामध्ये फार मोठा अर्थ. आता पार्थिव शिवपूजन कशाला म्हणतो? शिवपूजनच आहे, आपण कोणतंही करू शकतो. पण श्रावण महिन्यामध्ये पार्थिव शिवपूजन, आपली संस्कृती फार उच्च प्रतीची संस्कृती आहे. आपल्या संस्कृतीमध्ये आपण निसर्गाला देव मानतो आणि भगवान हा शब्द जो तयार झाला ना ते पंचमहाभूतापासून सुरू झालेला. भ म्हणजे भूमी, ग म्हणजे गगन, व म्हणजे वायू, त्याच्यामध्ये आचा उच्चार होतो म्हणजे अग्नी, आणि न म्हणजे नीर म्हणजे पाणी. हे पंचमहाभूताला आपण महत्त्व देतो आणि त्याला भगवान म्हणतो, म्हणजे त्याला साक्षात ईश्वर आपण त्याला मानतो. श्रावण महिना असा असतो 12 महिन्यातला की त्यावेळेस सृष्टीमध्ये आपल्या प्रफुल्लितपणा, आनंदीपणा, निसर्ग आपल्याला फुलून दिसतं. म्हणजे जे परमेश्वरानं दिलेलं आहे ते आपल्याला असं, तिथं पाण्याची कमतरता नसते, हिरवळीची कमतरता नसते, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला भेटतात. तर पार्थिव शिवपूजन म्हणजे काय की मातीपासून किंवा शुद्ध एखाद्या नदीपात्रातली माती असेल, किंवा तलावातली माती असेल, किंवा शुद्ध शेतातली माती असेल, जी कोणती माती असेल, काळी मातीचे आपण लिंग बनवायचे आणि त्या लिंगाची आपण विधिवत निसर्गाच्या सान्निध्यात राहून त्याची विधिवत पूजा करायची. आता निसर्गाच्या सान्निध्यातल्या सगळ्या गोष्टी तिथं अर्पण पण करायच्या. निसर्गातल्या सान्निध्यात बेलाची पानं आहेत. एक तर माती ही निसर्गातून आलेली आहे आपल्याला शेतातली. दुसरी गोष्ट पाणी हे पण निसर्गानंच दिलेलं आहे आपल्याला. वनस्पती हे वायुतत्वाचं कार्य करते, म्हणून वनस्पतीचे जे बेलपत्र आहेत, फुलं आहेत, आपण त्याला अर्पण करतो. त्यासोबत तिथे एक चांगल्या गाईच्या तुपाचा दिवा, त्या अग्नीचं तिथं अस्तित्व निर्माण करतो. तर हे सगळे अस्तित्व निर्माण करून आपण उघड्या जागेवर एखाद्या पवित्र ठिकाणी किंवा पवित्र ठिकाणी बसून शुचिर्भूत होऊन आपण त्या मातीनं बनवलेल्या लिंगाची दररोज पूजा करायची. आता मला इथे सांगायला फार आवडेल, पार्थिव शिवपूजनाची जी सुरुवात आहे ना ते कलियुगाची सुरुवात झाल्यानंतर कुष्मांडा नावाचे जे ऋषी होते त्यांच्या पुत्रानं सुरू केलेल्या. तर त्यांनी शिवपुराणामध्ये त्याचं महात्म्य सांगितलेलं आहे की शिवपुराणामध्ये की तुमच्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येवर उपाय म्हणून तुम्ही पार्थिव शिवपूजन दरवर्षी श्रावण महिन्यामध्ये केलं पाहिजे. त्याचे तुम्हाला वेगवेगळं म्हणजे अन्न असेल, धान्य असेल, किंवा आरोग्य असेल, किंवा तुमचा अकाली मृत्यू असेल, ह्या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला जर मात करायची असेल, किंवा तुम्ही एखादं ध्येय समोर ठेवून एखाद्या संकल्प करून जर तुम्ही हे केलं तरी, आणि हे फक्त स्वतःसाठीच नाही तर देव, देश आणि धर्मासाठी पण हे आपण करू शकतो. आता बऱ्याच ठिकाणी सामुदायिकरित्या पण होतं. या बाबतीमध्ये मला मी फार नशीबवान आहे म्हणा, किंवा माझं काहीतरी पूर्वजन्मीचं संचित चांगलं असेल की मला जे माझे गुरु आहेत गवामयन सत्र सोमयाजी दीक्षित रघुनाथ कृष्ण शिलुकर महाराज, परभणी जिल्हा गंगाखेड येथे त्यांची यज्ञभूमी आहे. त्यांनी गवामयन यज्ञ केलेला आहे की जो महाभारतामध्ये युधिष्ठिरानं केला होता, आणि त्याच्यानंतर 13 महिन्याचा यज्ञ त्यांनी तो केला आहे आणि यज्ञ श्रंखलेतले सर्व यज्ञ त्यांनी पूर्ण केलेत. त्याच्यानंतर त्यांच्या गादीवरची यज्ञेश्वर सोमयाजी दीक्षित यज्ञेश्वरजी शिलुकर महाराज जे आहेत ते त्यांच्या गादीवर बसले. त्यांनी पण यज्ञ सोमयाग 28 ते 30 सोमयाग त्यांनी केलेले आहेत. आत्तापर्यंत कोणत्याही पुराणात म्हणा किंवा कोणत्याही याच्यामध्ये शास्त्रामध्ये असा उल्लेख नाही की कोणत्या एका व्यक्तीने एवढे सोमयाग केलेले आहेत. म्हणजे देवस्वरूप असे ती व्यक्तिमत्व आहे, आणि त्यांची परंपरा आहे पार्थिव शिवपूजनाची मागच्या 100 वर्षाच्या आधीपासूनची.
अच्छा. आणि ते दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन करत असतात. यावर्षी पण तो जो आहे पार्थिव शिवपूजन महोत्सव आहे यावर्षी. दरवर्षी सोहळा असतो, यावर्षी महोत्सव आहे आणि तो परभणी जिल्ह्यात गंगाखेड या ठिकाणी 12 ज्योतिर्लिंगापैकी वैद्यनाथ जे ज्योतिर्लिंग आहे तिथून एक 30 किलोमीटर अंतरावर ते यावर्षी करत आहेत. आणि महाराष्ट्राच्या बाहेरून अनेक लोक तिथं सेवेसाठी येतात किंवा त्या पूजेला तिथं सर्व स्तरातील लोकांना पूजेला बसता येतं आणि त्यानुसार त्याची पूजा तुम्हाला करता येते. तिथं अन्नदान पण भरपूर होतं. तिथे तुम्ही तन मन धनानं सगळेजण तिथं मदत करू शकतात किंवा त्या पूजेचा आनंद घेऊ शकतात. महाप्रसाद पण असतो. रोज 5,000 ते 10,000 लोक तिथं लोकांना अन्नदान होतं. तर अशा पद्धतीनं सुद्धा आपण हे पार्थिव शिवपूजन करू शकतो. माझं मत आहे की ज्यांना स्वतःला घरी करता येत नाही किंवा घरी जमत नाही अशा लोकांनी त्या ठिकाणी जाऊन किंवा तिथल्या आपले जे स्क्रीनवर नंबर आहे तिथेही कॉन्टॅक्ट केला तुम्हाला तिथले कॉन्टॅक्ट मिळू शकतील. तिथे तुम्ही जाऊन प्रत्यक्ष सहभाग घेऊ शकता किंवा त्याच्यामध्ये तुम्ही भाग घेऊ शकता. किंवा तुम्हाला जाणं होत नसेल तर तुम्ही अन्नदानासाठी मदत करू शकता, पूजेसाठी मदत करू शकता. अशा अनेक प्रकारे आपण तनमन धनाने तिथे आपण सेवा देऊ शकतो. आणि त्यांची जी वृत्ती आहे ना ती आयाचीच वृत्ती आहे. ती कोणालाही काही मागत नाहीत आणि प्रसिद्धीपासून फार लांब आहेत. कारण एवढा मोठा व्यक्ती आता त्यांनी मागे 2-4 महिन्याखाली त्यांनी मे महिन्यामध्ये त्यांनी अयोध्येला पण यज्ञ केला. तर असे अनेक यज्ञ त्यांनी केलेले. 100 वर्षाची पार्थिव शिवलिंग पूजनाची त्यांची परंपरा आहे. तर हे करणं याच्यासाठी महत्त्वाचं आहे की तुमच्या जीवनामध्ये येणाऱ्या मानसिक त्रास असेल, शारीरिक त्रास असेल, ह्या सगळ्यावर मात करण्यासाठी स्ट्रेस कोणते असो, आर्थिक असो, आरोग्याच्या संदर्भातले असो, ते सगळे स्ट्रेस कमी होण्यासाठी आपण पार्थिव शिवलिंग पूजनामध्ये आपण भाग घेतला पाहिजे. आणि तिथं प्रत्यक्ष त्या पूजेमध्ये भाग नाही घेता आला तर तुम्ही तिथं अन्नदान तरी केलं पाहिजे. नक्कीच. आपण आणखी याविषयी माहिती घेणार आहोत. तसंच व्रतवैकल्य आणि उद्यापनांविषयी श्रावण महिन्यातलं आपण जाणून घेणार आहोत. मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. श्रावण मास आणि उपासना याविषयी आपण डॉक्टर विजय साटोरीकर यांच्याकडनं जाणून घेतो आहे. डॉक्टर, मला एक सांगा, श्रावणात व्रतवैकल्य असतात आणि उद्यापनासुद्धा बऱ्याच पद्धतीने करता येतात, तर त्याविषयी थोडंसं सांगा. श्रावण महिन्यामध्ये काय शिव आणि शक्ती दोन्हीची उपासना केली पाहिजे. महत्त्वाचं काय असतं की आपल्या श्रावण महिन्यामध्ये आपण जे व्रत चालू केलेले असतात की आता मंगळागौरीचं व्रत असतं की त्याचं उद्यापन करायचं असतं, तर ते पण उद्यापन आपण या श्रावण महिन्यामध्ये करू शकतो. किंवा श्रावणी 16 सोमवारचं व्रत केलं असेल तर त्याचं उद्यापन राहिलं असेल तर ते पण याच्यामध्ये करू शकतो. प्रदोष पूजा जी असते त्याचं उद्यापन असतं ते पण याच्यामध्ये आपण करू शकतो. असे अनेक उद्यापन आहेत. किंवा चतुर्थी असते, आपण दर महिन्याला चतुर्थी करतो, तर ती चतुर्थीचं पण उद्यापन आपल्याला करायचं असेल तर ह्या श्रावण महिन्यामध्ये आपण पवित्र ठिकाणी जिथं पार्थिव शिवपूजन सोहळा होतो आहे किंवा तिथे महोत्सव होतो आहे पार्थिव शिवपूजनाचा, जसं तुम्ही गंगाखेडचं सांगितलं की तिथं होतं, तर ह्या ठिकाणी तुमच्या त्याच्या तारखा असतात त्यानुसार तुम्ही तिथे जाऊन करू शकतात की जेणेकरून तुम्हाला बाकी तिथं काही करायचं नसतं, तुम्हाला फक्त जाऊन तिथं उपस्थित राहणं गरजेचं असतं. आणि त्याच्यामध्ये त्या पूजेमध्ये तुम्ही सहभाग होऊन शुद्ध मंत्रोच्चाराद्वारे शास्त्रीय आणि बीजमंत्राच्या याच्यातून तुम्हाला ते उद्यापन करता येतं की जेणेकरून तुम्ही जे व्रत केलेलं आहे, तुम्ही जे त्याग केलेला आहे, तुम्ही जे नियम आणि निष्ठा पाळलेल्या आहेत, तुम्ही जे धार्मिक वातावरणामध्ये त्या व्रतामध्ये राहिलेला आहेत, तर त्याचे उद्यापन म्हणजे त्याची समाप्ती असते. तर ती समाप्ती योग्य पद्धतीनं होणं गरजेचं असतं की त्या समाप्तीच्या वेळेस तुमची विधिवत पूजा झाली पाहिजे, त्यासोबत विधिवत अन्नदान पण झालं पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी अशा ज्या ठिकाणी सार्वजनिक ठिकाणी हे उद्यापन केलं तर तिथं सोप्या पद्धतीनं आणि चांगल्या पद्धतीने ते होऊ शकतं. तसं तुम्ही आपापल्या घरी पण ह्या गोष्टी करू शकता, पण विधिवत पूजा होणं फार गरजेचं असतं. आणि हे जे उद्यापन आहेत हे श्रावण महिन्यात करण्याचं एक कारण असतं. आता मंगळागौरी म्हणजे शक्तीची देवता आहे, म्हणजे पार्वतीचं एक स्वरूप आहे, म्हणून त्याच्यामध्ये सोमवारला तेवढं महादेवाचं म्हणून महत्त्व आणि मंगळवारी शक्तीला पण महत्त्व आहे. असे श्रावणी सोमवार आणि श्रावणी मंगळवार ह्याला आपण एकमेकांसोबत धरतो. शिव आणि शक्तीची उपासना आहे त्यामुळे ती केली पाहिजे. तसंच प्रदोषचे जे काही उद्यापन आहे ते पण आपण याच्यामध्ये करू शकतो. तर असे जे काही आपण व्रत, नियम, निष्ठा, त्याग जे केलेले आहेत त्याचं उद्यापन किंवा त्याची समाप्ती ज्याला म्हणतो आपण ती व्यवस्थितपणे झाली पाहिजे. त्यासाठी आपण श्रावण महिन्यासारखा पवित्र महिना
असा कोणताच नाही की त्याच्यामध्ये एवढी पवित्रता वातावरणामध्ये असते, एवढी प्रफुल्लता वातावरणामध्ये असते आणि त्याच्यामुळं त्या वातावरणामध्ये शिवमय झालेलं वातावरण असतं. त्याच्यामुळं ते उपासना केली तर शिव, जसं मी सांगितलं की प्रत्येक पृथ्वीवर प्रत्येक जीवांचा देव आहे तो. वनचराचा आहे, जलचराचा आहे, भूचराचा आहे, नभाचराचा देव आहे. तर त्यासाठी त्याच्या वातावरणाच्या मध्ये लीन होऊन आपण हे उद्यापन केलं तर नक्कीच त्यातून जे काही आपल्याला मिळणार असतं, जे फळ मिळणार असतं ते शतगुणाहून अधिक पटीने जास्त मिळतं. अच्छा डॉक्टर, तुम्ही म्हणालात शिवपूजन, विशेषतः श्रावणातलं शिवपूजन याला जास्त महत्त्व आहे. त्यात पार्थिव शिवपूजन पण फार महत्त्वाचं आहे असं तुम्ही सांगितलं. पण श्रावणातल्या या शिवपूजनामुळे आपण कोणत्या ग्रहांना आपल्या प्रसन्न करू शकतो, म्हणजे असंही होऊ शकतं का? शिव जो आहे ना, शिव हा सर्वत्र आहे. म्हणून ना सत्यम शिवम सुंदरम, जे सत्य आहे ते शिव आहे आणि जे शिव आहे ते सुंदर आहे. शिवाची कोणतीही उपासना म्हणजे पार्थिव शिवपूजनच म्हणून नाही की शिवाला जी तुम्ही पूजा अर्पण करताना त्या प्रत्येक गोष्टीमध्ये, आता प्रत्येक आपल्याला 9 ग्रह आहेत, 9 ग्रहामध्ये आपण समजा चंद्राचा त्रास होतोय, आपल्याला मानसिक त्रास होतोय, मनोबल कमी राहतंय आपलं, किंवा त्याच्यामध्ये आत्मबल चांगलं नाही होत, किंवा सतत बेचैनी असते, निगेटिव्हिटी जास्त वाढली असते. तर चंद्रासाठी तुम्ही महादेवाला दूध अर्पण करा दर सोमवारी. जर आपल्या पत्रिकेमध्ये असंच मंगळ अशुभ असेल किंवा मंगळाचा आपल्याला त्रास होत असेल तर अशा वेळेला आपण मध महादेवाला अर्पण केला पाहिजे. तुमचा बुध कमजोर असेल, तुमची ग्रास्पिंग पॉवर कमी असेल, तुमची व्यावहारिकता कमी असेल आणि बुध तुमच्या पत्रिकेमध्ये नीचीचा असेल किंवा शत्रुग्रहाने पीडित असेल किंवा पापग्रहांनी युक्त असेल तर अशा वेळेला हिरवे मूग जे असतात ते आपण महादेवाला अर्पण केले पाहिजे. अख्खे मूग ते आपण महादेवाला अर्पण केले पाहिजेत. जर तुमचा गुरु कमजोर असेल किंवा गुरुचा तुम्हाला त्रास होत असेल तर अशा वेळेला महादेवाला तुम्ही हरभऱ्याची डाळ म्हणजे चण्याची डाळ ज्याला म्हणतो आपण ती त्याला अर्पण केली पाहिजे. जर तुमचा शुक्र कमजोर असेल किंवा तुम्हाला शुक्रामुळे बऱ्याच गोष्टी असतात की तुम्हाला कोणत्या गोष्टीचा उपभोग घेता येत नाही, आनंद मिळत नाही, उत्साह राहत नाही, तर अशा वेळेला तुमचा शुक्र जर कमजोर असेल किंवा तुम्हाला आनंद मिळत नसेल तर तुम्ही श्वेतचंदन म्हणजे पांढरं चंदन ज्याला म्हणतो आपण ते महादेवाला अर्पण केलं पाहिजे. तुमचा शनी जर खराब असेल तर काळे तीळ पाण्यामध्ये मिसळून ते पाणी महादेवाला अर्पण करायचं जेणेकरून शनीचा त्रास कमी होतो. तुमचा रवी जर त्रासदायक असेल किंवा अशुभ असेल तुमच्या पत्रिकेमध्ये तर लाल चंदन पाण्यामध्ये मिसळून ते पाणी तुम्ही महादेवाला अर्पण केलं पाहिजे. असे प्रत्येक ग्रहानुसार आपण महादेवाला वेगवेगळ्या गोष्टी अर्पण करू शकतो आणि तो साक्षात ईश्वर आहे. त्याच्यामुळे त्याला जे काही आपण अर्पण करतो त्याच्या तरी कितीतरी पटीने त्याचा लाभ आपल्याला त्या ग्रहापासून मिळतात आणि हे अनुभव घेतलेले लोक भरपूर आहेत. फक्त याच्यामध्ये कन्सिस्टन्सी असणे गरजेचं असतं. त्यातल्या त्यात श्रावण महिन्यामध्ये हे उपाय आपण जर केले तर त्यानुसार नक्कीच आपल्याला चांगले फळ मिळतात आणि त्याच्यामध्ये आपल्याला जे काही आपले कामं अडलेले असतात, व्यवहार अडकलेले असतात किंवा आरोग्याचे काही प्रश्न असतील तर त्यामध्ये योग्य ते आपल्याला त्याच्यामध्ये लाभ होऊ शकतो. अच्छा, तुम्ही मगाशी शिवपूजनाचा उल्लेख केला होता आणि जेव्हा मोठ्या प्रमाणात सामूहिक तत्वावर जेव्हा हे शिवपूजनाचे सोहळे किंवा महोत्सव असतात तर यात जर सामील व्हायचं असेल आपल्या प्रेक्षकांपैकी कोणाला तर कशा प्रकारे सहभाग घ्यायचा आहे? कसं की मी जसं सांगितलं की जे माझे गुरु आहेत ते त्यांची 100 वर्षाची परंपरा आणि ते अग्निहोत्री आहेत आणि ते अन्न पण असं खातात की जे मंत्रानं अग्नी निर्माण करतात, ज्याला अग्निमंथन म्हणतात. मंथन करून अग्नी निर्माण करतात आणि त्याच्यावर जे शिजलेलं अन्न असतं तेच ते खातात. आणि त्यांची ती पार्थिव शिवपूजनाची 100 वर्षापासून अधिकची परंपरा आहे आणि त्या परंपरेमध्ये ते दरवर्षी हजारो लोक तिथं पार्थिव शिवपूजनाला बसतात. बरेच महिला असतात, पुरुष असतात. त्याला असं काही बंधन नाही की कोणी बसावं कोणी बसू नये. फक्त शुचिरभूत होऊन बसायला पाहिजे आणि शुद्ध वस्त्र घातले पाहिजेत. म्हणजे पूजेला बसताना स्त्रियांनी साडी घालावी किंवा नवार पातळ असेल तर ते आजकाल फार बाह्य झालं पण निदान साडी तरी त्यांनी धारण करावी. आणि पुरुषांनी मात्र श्वेतवस्त्र किंवा धोतर आपण ज्याला म्हणतो ते त्यांनी धारण केलं पाहिजे. पंचा त्यांनी गळ्यामध्ये ठेवला पाहिजे आणि अशा वस्त्रामध्ये बसून तुम्ही त्याची पूजा करायची. ती पूजा करत असताना काय की आधी आवाहन करायचं. आधी एक तर आपण माती आणायची नदीतल्या पवित्र नदीमधली किंवा एखाद्या तलावातली किंवा शेतातली पण माती चालते, काळी माती पाहिजे आणि त्याच्यापासून आपण शिवाचं नामस्मरण करत करत ते लिंग बनवायचे आणि ते लिंग बनवल्यानंतर आधी गणपतीचं आवाहन करायचं.
नंतर विष्णूचं आवाहन करायचं आणि मग शिवाचं आणि पार्वतीचं दोघांचं आवाहन करून मग विधिवत पूजेला सुरुवात करायची. त्याच्यावर रुद्राभिषेक असतो, तो अभिषेक पूर्ण करायचा आणि विधिवत पूजा करायची, आरती नैवेद्य करून नंतर मग महाप्रसाद. तर ही तर जर कोणाला सहभागी व्हायचं असेल की जे गंगाखेडला कार्यक्रम चालू आहे परभणी जिल्ह्यामध्ये, परभणीवरून 40 किलोमीटर गंगाखेड आहे आणि परळी म्हणजे 12 ज्योतिर्लिंगापैकी जे वैद्यनाथाचं लिंग आहे तिथून एक 30 ते 32 किलोमीटर ही जागा आहे, ज्या ठिकाणी ही यज्ञभूमी आहे की जिथे गवामायन झालेलं आहे. तर तिथे तुम्हाला सहभागी होता येतं. त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर आहेत त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा यज्ञभूमी म्हणून तुम्ही गंगाखेड सर्च केलं तर तिथे तुम्हाला ते मिळू शकतं. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या कार्यक्रमामध्ये तिथं तुम्ही तनमन धनाने सहभागी होऊ शकता. तुम्ही अन्नदानासाठी सुद्धा तिथं मदत करू शकता. अशा प्रकारे शिवाची कृपा होण्यासाठी आपण श्रावण महिन्यामध्ये अन्नदान हे नक्कीच केलं पाहिजे, व्रतवैकल्य आपण नक्कीच केलं पाहिजे, त्याचे उद्यापन केलं पाहिजे आणि पार्थिव शिवलिंगाची पूजा पण करणं तेवढंच गरजेचं आहे. नक्कीच. तर आपण पाहिलं की जर तुम्हाला पार्थिव शिवपूजनात सहभागी व्हायचं असेल तर स्क्रीनवर जे नंबर दिले आहेत ते तुम्ही त्याच्यावर संपर्क करू शकता किंवा तुम्ही प्रत्यक्ष डॉक्टर विजय साटोरेकर यांच्याशी सुद्धा तुम्ही संपर्क केला तर ते सुद्धा तुम्हाला याबद्दल योग्य ते मार्गदर्शन करतील. तसंच तुम्हाला आणखी कुंडली किंवा ज्योतिषशास्त्रीय मार्गदर्शन हवं असेल किंवा रत्नांविषयी तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर सर तुम्हाला नक्कीच योग्य ते मार्गदर्शन करतील. डॉक्टर, तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे. धन्यवाद. यानंतर इथेच थांबतोय. नमस्कार.